चहा पाणी झाला आताच आणि मस्त वांगी भेटलेली इथं. भरपूर छान वांगी घेऊन आलेली तिने एकदम लसलशीत वांगे येतात. अशी वांगी बघितल्यानंतर एवढं भारी वाटतंय. आणि चला म्हणजे आज भरलं वांग करायचं. आणि एवढे सुंदर वांगे आणि दुसरी पण भाजीपाला आणल्या पण म्हणजे नको आता. सगळ्यांना आमच्यात वांगे आवडते तर वांगे मला याच्या सगळ्यात जास्त आवडते. त्याच्या मागचं देत आहे भरलं वांग आणि मेन म्हणजे कोथिंबीर पण एवढी मस्त भेटलेली आहे. आणि एवढी ताजी ताजी कोथिंबीर त्याच्या पानावर किती शाईन दिसते, किती चमक दिसते. आणि अशी चमक आपल्या चेहऱ्यावर असल्यावर कसलं भारी असणार आहे. त्याला काही वापरलेलं नसते तरी एवढी भारी चमक असते याच्यावरती. किती छान दिसायली कोथिंबीर. एवढी मस्त कोथिंबीर आहे. मस्त वांगे येतं म्हणजे चला भरलं वांग करायचं. पोळ्या करायच्या नाही तर बाजरीची भाकरी करणार आहे. बघू आता काय ठरतंय ते. पण पोळ्या तर कराव्याच लागतात ना. कारण दीदीला टिफिन देण्यासाठी, ह्यांना टिफिन देण्यासाठी. आणि कालच यांनी भाकरी नाही आहे. रोज रोज भाकरी नाहीत नेत ना एवढं. बाजरीची भाकरी रोजच्या रोज खायला आवडत. कधी तर खातात. काल आवर्जून म्हणजे होते ते की पातीची भाजी आणि भाकरी दे म्हणून. आज पोळ्या नक्की म्हणणार आहेत ते. 5-7 पोळ्या करून घेणार आहे. आणि मला तर मी बाजरीची भाकरी करणार आहे. सोनू तुला काय करायचं? बाजरीची भाकरी चालते? तिखट आहे बरं. भाकरी काय तिखटातलं वांग करणार आहे मी. चालतं ना भाकरी. 2-3 भाकरी करणार आहे. खारं वांग नाही. खारं वांग पप्पाला नाही आवडत. त्याला तिखटच वांग आवडते. नाहीतर खारं वांग पण एवढं भारी होते. एक वेळेस मी नक्की दाखवणार आहे खारं वांग. मला सुनूला दिदीला आम्हाला तिघांना एवढं आवडतं. ज्या दिवशी गेली नसतील त्या दिवशी मग खाऱ्या वांग्याचं बेत करणार आहे. आणि मस्त वाटतंय खारं वांग सुद्धा. आता धुवून घेते आणि लगेच स्वयंपाकाला सुरू करते. आज काय भरलं वांग. खारं वांग नाही. खाऱ्या वांग्याचं नाव कोणी काढलं? खारं वांग सुरू म्हणलं. पण आज पप्पा आहेत ना. पप्पा गावाला गेल्यावर. ओके. बघा किती मस्त भाजी झाली. एकदा जवळ मी दाखवते तुम्हाला. आणि तेल तर जास्त टाकलं नाही पण तरी पण बघा तेलाचे वांगे असले ना असे कोवळे कोवळे वांगे आपोआप तेल सुटतंय. बघा हे तेलकट तेलकट दिसायला ना. आणि ही खरंच भाजी एवढी टेस्टी लागणार आहे. एक साईडच्या पोळ्या पण 1-2 पोळ्या करून राहिल्या बघा. अशी फुलं हे वाहिले आणि मस्त अशी पूजा झाली. मनामध्ये आपल्याला खूप प्रसन्न वाटते आणि छान वाटते. बघा किती भारी वाटायले. आणि फुलं बघून नंतर दिवसभर आपल्याला असंच प्रसन्न वाटणार आहे देवांकडे पाहिल्यानंतर. आणि किचनमध्ये देवघर असलं की कसं आपलं नाही म्हणलं तरी सतत लक्ष जाते देवाच्या दिव्याकड देवांकड. पोळ्या थोड्याशा थंड करायला ठेवल्या होत्या. आणि आज जरा जास्तीच्या पोळ्या करून घेतल्यानंतर डबल आणखीन कणिक मळली आणि आगाऊच्या पोळ्या केल्यात. कारण नंतर ठरलं की आज संध्याकाळीच गावाकडे जायचं. मग गेल्यानंतर घर आवरायचं. कारण 15 दिवसाची धूळ भरपूर असणार आहे आता. त्याच्यामुळं म्हटलं की आगाऊच्या पोळ्या करून नेता येते. आणि गेल्यानंतर मग एखादी भाजी करायला काही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे ह्या आगाऊच्या आता एवढ्या मोठ्या पोळ्या करून घेतल्या आता. चला आता झाकून ठेवते आणि धुवून घेते. मस्त अशी झोप घेऊन झालेली आहे. कारण थंडी एवढी आहे की मस्त पांघरून घेऊन झोपले होते 12:30-1 वाजता. आता वाजले 4:45 आणि उठले मी 4:30ला. म्हणजे चला आता भरपूर झोप झालेली दिवसभराची. उठल्या अगोदर चहा करून घेतलेला आहे तरी पण थंडी गेली नाही अंगातली. तरी पण थोडंसं कुटकुट वाटायला लागले. आणि चप्पल पण आजपासून घालायला सुरुवात केलेली आहे पायामध्ये. नाहीतर रोजच्या दिवसाला मला किचनमध्ये अजिबात चप्पल आवडत नाही. आणि आपल्या घरी काही डायनिंग टेबल नाही जे की आपण वर बसून जेवण करतो. त्यांनी फक्त वरती बसून जेवण करतात आणि आम्ही 3 जण खाली असतो. त्याच्यामुळे मग ते चप्पलचे पाय इकडून तिकडं करायला आवडत नाही. पण एवढी थंडी पडायला लागली त्याच्यामुळं चप्पल घालण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण किचनमध्ये स्वयंपाक करताना अर्धा तास 1 तास आपल्याला स्वयंपाकाला वेळ लागतोय. त्यात भांडे असतात आणखीन. आणि बिन चप्पलचा आज उभारले होते पायाला अक्षरशः मुंग्या यायला लागल्या. म्हणलं नको ते काय का असं ना आपले विचार थोडेसे बाजूला ठेवावे आणि चप्पल घालायला सुरुवात करावी म्हणलं. आता चहा तर झालेला आहे माझा करून. दीदी यायची राहिली. माझं सोनूचं चहा झालाय. आणि शिळं दूध होतं घरामध्ये. कारण काल 1 लिटरचं पॉकेट हे आणलं ना आज पण त्यांच्या लक्षात नसणार आहे. 1 लिटरचं पॉकेट घेऊन आणते. हे कालचं दूध शिल्लक आहे. आणि आजचं तर अक्षरशः 1 लिटर दूध जसच्या तसं शिल्लक आहे. आणि फ्रीज नसल्यामुळे एवढ्या वेळेस तापवा एवढ्या वेळेस ठेवा. त्याच्यापेक्षा म्हणलं चला आता त्या दुधापासून करणारे पनीर. आणि आज पनीर करून ठेवलं तर उद्यापर्यंत पनीर तयार होते. रात्रभर त्याचं पाणी निघून जाते आणि पनीर एक सेटमध्ये तयार होते.
तर मग म्हणलं चला आता मी तर पनीर करणारच होते, म्हणजे एकदा मैत्रिणींना दाखवता येते. जर कुणाच्या घरी जर दूध शिल्लक असेल किंवा उद्या जर पाहुणे येणार असतील आणि आपल्याला पनीर आज करायचे तर तुम्ही नक्की पनीर करू शकता. आणि कसं पनीर होणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर दाखवणार आहे. पनीर केलेलं आहे तर उद्या कसं सेट झालेलं आहे आणि पनीर किती छान होते घरच्या घरी हे पण मी तुम्हाला तुमच्याबरोबर दाखवणार आहे. तर चला आता लिंबू ते घेते आणि दूध किती गरम केलं पाहिजे आणि कधी आपण लिंबाचा रस टाकला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. चला आता सुरू करू. सकाळी एक वेळेस तापून झालेला आहे, थोडीफार साय आलेली. साय हे काही काढलेलं नाही, ते जस्ट आपल्याला वापरायचे. आणि तुम्ही दूध कुठले वापरू शकता, तुमच्या रतीचं दूध वापरू शकता, तुमच्या पॉकेटचं दूध वापरू शकता, तुम्ही कुठले पॉकेट वापरतात ते वापरू शकतात. असं काही नाही की हेच दूध वापरलं पाहिजे, ह्याच पॉकेटचं वापरलं पाहिजे. कुठलंही दूध वापरा. आणि बघा आता कसं करते ते. एक साईडला आपण दूध ठेवलेलं आहे गरम करायला आणि दुसरीकडे एक मोठ्या आकाराचं लिंबू घेतलाय आता मी. कट करण्यासाठी बतई घेतली, एक छोटी वाटी घेतली कारण ह्याच्यामध्ये रस काढून घ्यायचा आहे. रस चाळून घ्यायचा आहे आपल्याला लिंबाचा, त्याच्यासाठी चाळणी आणि एक ताट आणि त्याच्याबरोबर एक कॉटनचा कपडा असू द्या, पॉलिस्टर कपडा असू द्या, कुठलाही असू द्या तुमच्याकडे. एक धुवून घ्यायचा, मी तसंच घेतलेला आहे आणि मी आता धुवून घेणार आहे. आता लिंबू कट करायचे, एवढं सोपं आहे. पनीर करणं खूप सोपं आहे. तर आता लिंबू कट करून एक लिंबू कट करून घेतला आणि एवढा रस निघाला आपला. चाळून घेतल्यानंतर बघा एवढा रस निघाला. आता एवढा रस आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकून द्यायचा. बघा जे आपला रस निघालेला आहे ते याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मस्त दूध फुटलंय. गॅस बंद केला. आता डिश झाकून ठेवते आणि नंतर 10 मिनिट ही अशीच डिश ठेवायची. नंतर आपल्याला कपड्यावरती ते गाळून. बघा एवढं पाणी निघालेलं आहे. साईडचं जे आहे पाणी आहे, जे आपलं दूध आता नासलं गेलेलं होतं, जे आपण लिंबू पिळल्यामुळं. तर हे आता ताटामध्ये कपड्यामध्ये ताट ठेवलंय आणि हे असं आता काढून घ्यायचं. बघा एवढं आपलं पनीर निघणार आहे. हे पाणी पाणी आता काढून टाकायचं. हे असंच ठेवून नाही द्यायचं, त्याला आता 2-4 पाण्याने आपल्या साध्या धुवून काढायचे. म्हणजे ह्याचा जे आंबटपणा आहे लिंबू पिळल्याला ते निघून जाण्यासाठी. त्याच्यासाठी आता एक कढई घेते. हे बघा या कढईमध्ये 4-5 वेळेस आता ठेवायचं आणि स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा पनीर किती करणं सोपं आहे. आपलं पनीर आता रेडी आहे. खलबत्तीच्या खाली ठेवून दिलेलं आहे मी छोट्याशा डिशमध्ये, जे आपण कपड्यामध्ये गुंडाळून घेतलंय. तर आपलं आता पनीर उद्या रेडी होणार आहे. आणि जवळ नाही म्हणलं तरी हे 200 ग्रॅम पनीर निघतंय. आणि आता रात्रभर असंच ठेवायचं. खलबत्ता असाच ठेवणार आहे. त्याच्यापेक्षा जर तुमच्याकडे काय असतं तर ती तुम्ही ठेवू शकतात, नाहीतर एखाद्या खुंटीला बांधून मी ठेवू शकतात. पण खुंटीला जर बांधलं तर तुमचं पनीर असं गोल होणार आकाराने. आणि जर तुम्ही असं काहीतरी ठेवलं ना, खलबत्ता किंवा चप्पट वस्तू काही असं वजनदार जर ठेवलं तर तुमचं पनीर असं चप्पट होणार. नंतर स्लाइस काढायला तुम्हाला सोपं जाणार आहे. त्याच्यामुळं मी सुद्धा असंच काहीतरी वजनदार वस्तू ठेवणार आहे. सध्या तरी हीच ठेवलेली आहे. ह्याच्यापेक्षा काही जर मला घरामध्ये सापडलं तर मग ते ठेवून देणार आहे. आपलं पनीर रेडी आहे. खूप सोपं आहे. जास्तीत जास्त 5 मिनिट लागतात फक्त पनीर व्हायला. खायला मात्र एकदम भारी लागते. चला आता दिदी आलेली आहे, चहा ते करून घेणार आहे. आणि जास्त काही भांडे पडले नाही, तुम्ही बघू शकता तेवढेच भांडे पडलेले करताना. आणि आपलं दुधाचं पातेलं. चला पनीर करून तर झाले आपलं. मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या. आणि बाकीचे जे काही माझे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही आवर्जून जाऊन बघा. त्याच्यामध्ये पण काही ना काही शिकायला भेटेल किंवा त्याच्यामधून तुम्हाला एंटरटेनमेंट भेटेल, आनंद भेटेल. तर हा मी व्हिडिओ इथं संपवते. बाय, भेटू उद्या.